प्रशांत चालत चालत किचनमध्ये गेला आणि समोरचं दृश्य बघून त्याची दातखिळीच बसली. "ओह शिट! हे कसं झालं?" त्याच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडलं. प्रिया किचनजवळ आली. जमिनीवर सखूचं प्रेत पडलं होतं. सखूच्या प्रेताचे डोळे उघडे होते आणि तोंड पण उघडं होतं. तिच्या मृत चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं जणू तिने मरणाच्या आधी काहीतरी भयंकर गोष्ट बघितली असावी. इतकी भयंकर की त्या धक्क्याने तिचं हृदयच थांबलं होतं. तिला मरून जवळजवळ 24 तास झाले होते, कारण प्रेत सडायला सुरुवात झाली होती. पण बाबू बाबू कुठे आहे? प्रशांत किचनमधून बाहेर आला. बाबूचा फोन डायल केला. फोनचा आवाज घराच्या स्टोअर रूममधून येत होता. प्रशांत स्टोअर रूमकडे आला आणि त्याने लाईट लावली आणि त्याला धक्काच बसला. बाबू खोलीच्या कोपऱ्यात भेदरलेल्या अवस्थेत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचं वर्चस्व स्पष्ट दिसत होतं. "बाबू, अरे इथे का बसलायस? आणि सखूला काय झालं?" दचकत बाबू भानावर आला आणि विक्षिप्तपणे हसू लागला. "साहेब, ते कोर्ट." "हो, इथं कोर्ट भरतं रोज रात्री." "कोर्ट साहेब, कोर्ट." "भयानक आहे, समजा भयानक आहे." "साहेब." अचानक हसता हसता तो रडायला लागला आणि "साहेब, सखूने मी पाहिलं होते. नाजूक काळजाची ती. सहन नाही झालं तिला. माझी सखू गेली साहेब." बाबू रडत होता. हे सगळं तर प्रियाने पण पाहिलं होतं. म्हणजे हे सगळं खरंय? प्रशांतच्या अंगावर काटा आला. सखूचं प्रेत पोलिसांनी पोस्टमार्टमला पाठवलं. बाबूला इस्पितळात पाठवून सगळे सोपस्कार करता करता 11 वाजले होते. पण प्रियाने ठरवलं होतं की त्या बंगल्यात रात्र काढणार नाही. प्रशांतला पण आता त्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या होत्या. "बरं हे बघ, एक काम करू, आपण रात्र हॉटेलवर काढू. पण मला फक्त एकदा बंगल्याच्या बाहेरून बघू दे नक्की तिथे काय घडतंय ते." तो आणि प्रिया बंगल्याच्या बाहेर गाडीतच बसून बंगल्याकडे लक्ष ठेवून होते. आणि तितक्यात 12चे ठोके पडले आणि बंगल्याच्या लिव्हिंग रूममधले लाईट्स आपोआप चालू झाल्याचं त्यांनी बाहेरून बघितलं. प्रशांत गाडीतून उतरला आणि बंगल्याच्या खिडकीतून आत घडणारा प्रकार बघू लागला. प्रशांतला ते सगळं बघून कापरं भरलं. जास्त वेळ तो ते पाहू शकला नाही आणि गाडीत येऊन बसला. "आता बसला का तुझा विश्वास? का अजून पुरावा हवाय तुला?" प्रिया भडकत म्हणाली. तू तू जर माझं ऐकून ते घड्याळ या घरात ठेवलं नसतंस ना, तर आज सखूचा जीव गेला नसता. "सॉरी, खरंच सॉरी. पण पण आता यावर उपाय काय?" प्रशांतने प्रियाला विचारलं. "ते घड्याळ घरातून बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणं. बाकी मला काही देणं घेणं नाही. जोपर्यंत हे होत नाही, तोवर मी त्या घरात येणार नाही." "बरं." प्रशांतने गाडी सुरू केली आणि ते एका हॉटेलवर गेले. रात्रभर प्रशांतने इंटरनेटवर पायथॉन कंपनीबद्दल माहिती काढली. पण जनरल माहिती मिळाली, ते घड्याळाबद्दल काहीच समजलं नाही की नक्की काय रहस्य आहे त्या घड्याळाचं, त्या कोर्टामागे आणि त्या घड्याळाच्या 12 वाजता पडणाऱ्या ठोक्यांचं. शेवटी इंटरनेटवर एक फोरम सापडला ज्यात शापित वस्तूंविषयी माहिती होती. त्यातच प्रोफेसर शास्त्री यांचा एका शापित घड्याळाविषयीचा लेख सापडला. जो लेख प्रशांतने प्रियाला दाखवला. त्या लेखात त्या घड्याळामागचा इतिहास लिहिलेला होता. पण प्रोफेसर शास्त्री हे इतिहासातील तज्ज्ञ तर होतेच, त्याचबरोबर पुरातत्व विषयातले जाणकारही होते. त्यामुळे त्यांची मदत घेतल्याशिवाय यातून सुटका होणार नाही हे समजलं होतं. सकाळी प्रशांतने प्रोफेसर शास्त्रींचा नंबर शोधून त्यांना फोन केला. ते पुण्यातच असल्यामुळे त्यांना भेटणं अवघड नव्हतं. दुपारी 11ला त्यांच्या प्रभात रोडवर स्थित घरी प्रशांत आणि प्रिया पोचले. नोकराने त्यांना लिव्हिंग रूममध्ये बसवलं. एक 80 वर्षाचा वृद्ध व्यक्ती
खोलीत दाखल झाला. वृद्ध असूनही हालचालीत कुठेही वय जाणवत नव्हतं. "बोला, काय मदत करू शकतो आपली?" त्यांनी विचारलं. "प्रोफेसर, तुमचा लेख वाचला त्या पायथॉन कंपनीच्या शापित घड्याळाबद्दल. ते घड्याळ आम्ही एका अँटिक शॉपमधून विकत घेतलं. दर रात्री त्या घड्याळात 12चे ठोके पडले की विचित्र दृश्य दिसू लागतात. एका कोर्टाचा सीन सुरू होतो आणि तिथे 15-16 ब्रिटिश व्यक्ती एकाएकी प्रकट होतात आणि अचानक एक मोठा स्फोट झाल्याचा ध्वनी प्रकटतो. त्या सगळ्या लोकांच्या चिंधड्या उडतात, पण जसा एकचा ठोका पडतो तसं परत सगळं पहिल्यासारखं होतं." प्रियाने सगळा प्रकार सांगितला. "ते घड्याळ ते तुमच्याकडे कसं शक्य आहे? ते शापित अँटिक घड्याळ तर सध्या लंडनच्या संग्रहालयात आहे." "नाही सर, ते घड्याळ 4 दिवसांपूर्वी आम्हीच विकत घेतलंय इथल्याच एका अँटिक शॉपमधून." "नक्कीच काहीतरी गडबड असेल. पण नक्की काय कथा आहे त्या घड्याळाची?" प्रियाने विचारलं. "सांगतो. ब्रिटनच्या एका छोट्या शहरात एक कोर्ट होतं. त्या कोर्टात हे घड्याळ होतं. पहिलं महायुद्ध सुरू होतं त्या काळात आणि एक दिवस त्या कोर्टात एक खटला सुरू होता. 12चे ठोके पडणारच होते. तितक्यात जर्मन वायुदलाने त्या शहरातील मुख्य सरकारी कचेऱ्यांवर अचानक हवाई हल्ला केला. इकडे 12चे ठोके पडत होते, त्या कोर्टावर देखील बॉम्ब हल्ला झाला. त्यात सर्वच्या सर्व उपस्थित लोक क्षणभरात मृत झाले. पण त्या घड्याळाला काहीच झालं नाही आणि ते 12चे ठोके पडतच होते. तेव्हापासून ते घड्याळ ज्या ठिकाणी नेलं गेलं तिथं ते अतृप्त आत्मे त्याच अवस्थेत दिसू लागले. सगळी तीच घटना 12च्या ठोक्यानंतर घडताना अनेकांनी पाहिली आहे. त्यातले काही लोक ती बिभत्स घटना बघून मृत्युमुखीही पडलेत. बऱ्याच वेळा ते नष्ट करण्याचा प्रयत्न पण झाला, पण ते घड्याळ होतं तसंच राहिलं. नंतर ते घड्याळ लंडनच्या संग्रहालयात ठेवलं गेलं. पण तुम्ही म्हणताय त्यानुसार ते घड्याळ नक्कीच तिथून कोणीतरी चोरून स्मगल करून इथे आणून विकलं आणि तिथं त्यासारखं दिसणारं घड्याळ ठेवलं." प्रोफेसर इतिहास सांगत होते. "मग आता आम्ही काय करावं?" प्रशांतने विचारलं. "माझ्या मते ते घड्याळ नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे. रात्री 12चे ठोके पडून ती ठरलेली घटना सुरू झाली आणि तो बॉम्बस्फोट झाला की लगेच त्यावर घाव घालून ते नष्ट होईल. कारण एकचा ठोका पडणारच नाही आणि ते सगळे मृत आत्मे परत स्वतःची शक्ती जमवू शकणार नाहीत आणि त्या प्रकरणाचा अंत होईल. मी तुमची मदत करेन यासाठी." "ठीक आहे, मग आज रात्रीच हे काम करू," प्रशांत म्हणाला. रात्री 11ला प्रशांत, प्रिया आणि शास्त्री बंगल्यावर आले. सगळीकडे शांतता होती. दार उघडून त्यांनी ते घड्याळ नीट पाहिलं. त्यांना समजलं की हेच ते शापित घड्याळ आहे. "प्रशांत, ते घड्याळ भिंतीवरून खाली काढ," प्रोफेसर म्हणाले. प्रशांतने ते काढलं आणि टेबलवर भिंतीशी टेकवून ठेवलं. स्टोअर रूममधून एक हातोडा तो घेऊन आला. "प्रिया, घरातला मागून दरवाजा असेल तर तो उघडा ठेव. एक गोष्ट मी सांगू इच्छितो. आपण जे करणार आहोत त्यात कितपत यश मिळेल हे माहीत नाही, त्यामुळे जर काही अनुचित प्रकार घडला तर शक्यतोवर घराच्या मागच्या दरवाजाने आपल्याला इथून निसटता येईल." प्रिया मागचं दार उघडं करून आली. हळूहळू सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. कारण आता 12 वाजत आले होते. ते तिघेही लिव्हिंग रूमच्या पायऱ्यांवर दबा धरून बसले. लाईट्स बंद होते आणि 12चे ठोके पडले. आपोआप लाईट सुरू झाले आणि समोर ते कोर्ट सुरू झालं. सगळ्या घटना ठरल्याप्रमाणे घडत होत्या आणि तितक्यात तो स्फोटाचा आवाज झाला. सगळीकडे प्रेतांचे खच पडलेले बघून प्रशांतचे पाय लटलट कापू लागले होते. हाच तो क्षण होता त्या घड्याळावर आघात करण्याचा, पण प्रशांतला त्या दृश्याने भोवळ आल्यासारखं होऊ लागलं. प्रोफेसर शास्त्रींना ते जाणवलं होतं. हा क्षण परत मिळणार नाही हे जाणून होते ते.
क्षणाचाही विलंब न करता ते हातोडा घेऊन पुढे सरसावले आणि एक वर्मी घाव त्या घड्याळावर घातला. घड्याळाच्या काचा, काटे आणि लंबक यांचा चुरा होईपर्यंत शास्त्री घाव घालत होते. एकाएकी सगळं शांत झालं आणि अचानक लाईट बंद झाली. आता खोलीत त्राही त्राही झाली. किंकाळ्या आणि विव्हळण्यांच्या आवाजाने खोली दुमदुमू लागली. प्रशांत, प्रियाला घेऊन निघ. शास्त्रींचा आवाज कानावर पडला आणि प्रशांत प्रियाचा हात धरून तिला मागच्या दाराने बाहेर घेऊन आला. पण प्रोफेसर शास्त्री ते आलेच नाहीत. बराच वेळ आतून किंकाळ्या ऐकू येत होत्या, पण आता ते एकाएकी थांबल्या होत्या. पहाटेपर्यंत ते दोघे शास्त्रींची बाहेर येतील म्हणून वाट बघत होते, पण ते आलेच नाहीत. आता उजाडलं होतं. प्रशांत आणि प्रिया घरात आले. घरात सगळं सामान्य होतं. घड्याळाचे कसलेच अवशेष खोलीत कुठेच नव्हते. फक्त प्रोफेसर शास्त्रींचा चष्मा तेवढा होता. पण ते पूर्ण घरात कुठेच नव्हते. तर त्यांचा फोन लागत होता. दिवसभर प्रशांतने त्यांना सगळीकडे शोधलं, पण ते कुठेच नव्हते. मग ते नक्की गेले कुठे? शेवटी संध्याकाळी प्रशांत घरी आला. आज जरा बरं वाटत होतं. जेवण करून ते दोघे आज निर्धास्तपणे झोपले आणि मग बाराचे ठोके पडल्याच्या आवाजाने त्यांना जाग आली. प्रशांत आणि प्रियाला कळतच नव्हतं की ते घड्याळ तर सकाळी खोलीत कुठेच नव्हतं. मग हे ठोके पडल्याचा आवाज कसा येतोय? ते सावधपणे पायऱ्या उतरू लागले. लिव्हिंग रूममध्ये लाईट्स दिसत होते. हळूहळू खाली आल्यावर त्यांनी भिंतीकडे पाहिलं. तिथं ते घड्याळ लटकवलेलं दिसत होतं आणि कोर्ट सुरू झालं होतं. पण तिथे पाहताच दोघांना धक्का बसला, कारण आज कोर्टात बसलेल्या लोकांमध्ये प्रोफेसर शास्त्री पण दिसत होते. स्तब्ध शरीर आणि थंड चेहऱ्याने ते सरळ बघत होते. तसाच थोड्या वेळाने तो स्फोट झाल्याचा आवाज झाला. प्रोफेसर शास्त्री एकटेच तिथे बसून होते. बाकी लोकांची शरीरं चिंधड्या उडाव्यात तशी इकडे तिकडे फेकली जात होती, पण शास्त्री तसेच बसून होते. परत एकचा ठोका पडला. सगळे मृत लोक परत आधीसारखेच झाले आणि सगळं आपोआप गायब झालं. आता ते घड्याळ फक्त रात्री 12ला भिंतीवर आपोआप प्रकट होतं. रोज रात्री तिथं 106 वर्षांपूर्वी घडलेली दुर्दैवी घटना परत परत घडते. ते म्हणतात ना, प्रत्येक शापित गोष्टीला नष्ट करता येत नाही, आणि जो असा प्रयत्न करतो तो त्या फेऱ्यात अडकतो, जसे प्रोफेसर अडकले. प्रशांत आणि प्रिया काही दिवसच तिथे राहिले, पण नंतर मात्र त्यांनी तो बंगला सोडला आणि दुसरीकडे राहायला गेले.